जे आपल्या मराठा हृदय सम्राट जरांगे पाटलांनी आपल्याला सांगितलेलं आहे, मराठा हे नाव असं आहे, कुठल्याही क्षेत्रात असू द्या, कुठल्याही पक्षात असू द्या, कुठल्याही व्यवसायात असू द्या, शेतीमध्ये असू द्या, कुठे मराठा म्हणलं की माझा हे दादांनी सांगितले. त्याच्यामुळे मतभेद आणि भेदभाव करायचा आपल्याला अधिकार नाही. एवढ्यासाठीच माईक हातात घेतलेला आहे की एवढी भयंकर परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा मराठ्यावर आली नव्हती की तेवढी आज आपल्यावर बिकट परिस्थिती आलेली आहे. सांगायचं तात्पर्य हीच आहे की आज आपल्यासोबत कोण आहे आणि ही आरक्षणाची लढाई आपल्यासोबत लढताना आपल्यासोबत कोण आहे? प्रशासन आहे, विरोधक आहे, इतर जाती धर्माचे लोक आहेत, कोण आहे आपल्यासोबत? स्पष्ट सांगायचंय मला, तुम्ही कधीही तुमच्या इतर जाती धर्माचे मित्र असू द्या, सहज त्यांच्यासोबत बसल्यानंतर एक चर्चा करा तुम्ही, बाबा या अशी लढाई चालू आहे, ओबीसी मराठीचं म्हणजे भांडण वाढायले, तीड निर्माण व्हायले, ते डायरेक्ट आपल्याला म्हणतील हे आपल्याला काय करायचंय, ते राजकारणाच्या गोष्टी आहेत त्या, राजकारणी आपल्याला वेळेत काढतात आणि आपल्याकडे भांडण लावतात. ही त्यांचं मत आहे. एकही मित्र तुम्हाला स्पष्टपणे म्हणणार नाही मराठ्यांचे 400 बलिदान गेलेत आणि तुम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, हे मत कोण म्हणणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला आज एक होण्याची गरज आहे. माझं तर तात्विक म्हणणं आहे, का आपण प्रत्येक आमदार खासदारासाठी जीव तोडून आपण प्रयत्न करतो. आज मला चांगलं वाटायला की आज सगळ्या पक्षाचे लोक इथं आहेत, म्हणजे कार्यकर्तेपासून पुढाऱ्यापर्यंत. कारण एक सांगतो तुम्हाला, मगाच म्हणले मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. राणादादांनी काळा दिवस म्हणले शिवसैनिक खुश झाले, काल मनोज दादा ओम दादाला बोलले राणादादाचे कार्यकर्ते खुश झाले. अरे आम्ही हे तोड पडून जाईल दादा, मनोज दादा कुणाचेच नाही, जो मराठ्याचा त्याच्यात फक्त मनोज दादा. सांगायचं तात्पर्य हेच आहे की शोकांतिका वाटते, थोडा विचार करा. एवढं मोठं आपल्या देशात खासदारकीची निवडणूक झाली बाबा, आरक्षण पुन्हा मिळत म्हणून दादाची संकल्पना आहे का तुमच्या माझ्यासाठी फक्त आरक्षणाची आहे. या आरक्षणाची लढाई नाही, अस्तित्वाची लढाई आहे, ही आपल्याला करणं गरजेचं आहे.